नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथं शिकणार आहोत येत्या 8वीचा पहिला टॉपिक आहे. त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर आणि त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट आहे 1.1. सर्वांनी आपण आता इकडे लक्ष द्यायचं. 1.1 ला आपण सुरुवात करणार आहोत आणि 1.1 म्हणजेच आपलं रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. ओके, हा आपला टॉपिक सुरुवात होणार आहे. आणि त्या टॉपिक मध्ये आपलं पहिलं प्रॅक्टिस सेट करायचे आपल्याला 1.1. बघा कसं करायचं बघा. आणि त्याच्या पहिले आपल्याला हे माहित पाहिजेत काही गोष्टी, बेसिक नंबर्स माहित पाहिजेत आणि ते नंबर्स आपल्याला इथे आपण बघणार आहोत. आता बघा, इथे नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स म्हणजेच आपल्या कोणत्या संख्या असतात बेटा? नॅचरल नंबर्स म्हणजे आपल्या नैसर्गिक संख्या, म्हणजे 1 2 3 4 5 पासून जे नॅचरल नंबर जे कुठून सुरुवात होतात, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा इन्फिनिटी असतात. आणि नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून होते. ओके, म्हणजेच ती नॅचरल नंबर असते. आणि नंतर मग आपल्या महामानवानं म्हणजे माणसानं निर्माण केला त्याच्यात झिरो. म्हणजेच सपोज मध्ये ज्या नॅचरल नंबर मध्ये जर झिरो टाकला, तिथून ते होणार आपल्या होल नंबर. म्हणजेच 0 1 2 3 4 5 6 असा इन्फिनिटी ते झाले आपल्या होल नंबर. आता इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर्स म्हणजे आपल्या पूर्णांक संख्या. त्याची कशी सुरुवात होते? दादा हरी, इथं आहे 0. 0 पासून इकडे +2 3 4 इकडे इन्फिनिटी आणि -1 -2 -3 -4 इकडे इन्फिनिटी. हे असतात आपल्या इंटिजर्स. काय असतात बेटा? इंटिजर्स. तर मग आता मुद्दा हे 3-4 गोष्टी माहित झाल्या, तर आपण येऊ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? हे आधी महत्वाचा मुद्दा. रॅशनल नंबर म्हणजे काय? आता रॅशनल नंबर हे कोण्या फॉर्म मध्ये असतात? तर रॅशनल नंबर हे आपल्या पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे एम बाय एनच्या फॉर्म मध्ये म्हणू शकता. हा, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असतात. पण त्याची एक कंडिशन आहे, क्यू नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे जे क्यू आहे आपलं डिनॉमिनेटरचं क्यू, हे 0 नाही पाहिजे. काय नाही पाहिजे बेटा? 0 नाही पाहिजे. म्हणजे पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये म्हणजे फ्रॅक्शनच्या रूपात. सपोज एक काही संख्या देतो बघा, 5/6. ही आपली कोणता नंबर झाला? आपला रॅशनल नंबर झाला. काय झाला बेटा? रॅशनल नंबर. समजा -5/6 हे पण रॅशनल नंबर झाला. हा, ते 23/5 हा कोणता नंबर झाला? रॅशनल नंबर झाला. तर आता मी असं लिहिलं 2/0. जर तुम्हाला म्हटलं तर हा रॅशनल नंबर आहे का? तर तुम्ही सांगू शकता की हा रॅशनल नंबर नाही आहे. का नाही? तर दादाहरी त्याचा 8 आहे. त्याची कंडिशन आहे की क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे डिनॉमिनेटर नेहमी त्याचा 0 नाही पाहिजे. फक्त संख्या पाहिजे. समजा असं बी जमते -7/8 म्हणजे हा आपला झाला रॅशनल नंबर. कोणता झाला बेटा? रॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला शेवटचं प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचे त्यावेळेस इरॅशनल नंबर सांगून. इरॅशनल नंबर म्हणजे असे असतात जे की त्याचा रूट निघत नाही. म्हणजे असं एखाद्या संख्येला जर आपण डिवाइड केलो तर ते रिपिटेशन होत नाही. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग होत नाही आणि टर्मिनेटिंग होत नाही. ती अशी संख्या म्हणजे इरॅशनल नंबर असते. शॉर्टकट तुम्हाला सांगितलं, जे की √2 √3 आणि √5. ओके, हे आपल्याला थोडस माहित राहावं. हे झालं आपलं बेसिक. नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होतात. होल नंबर 0 पासून, इंटिजर 0 पासून राईट हँड साइडला पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. आणि रॅशनल नंबर जे आपला असतो, मेन आपला असतो पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असतो. पी बाय क्यूच्या याला एम बाय एन बी म्हणू शकता. ओके, म्हणजे न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटरच्या फ्रॅक्शन मध्ये असतो. पण डिनॉमिनेटर 0 नसतो, एवढं मात्र लक्षात राहू द्या. तुम्हाला -4/0 जर विचारला तर हा रॅशनल नंबर आहे का? तर हा राहणार नाही. कळालं विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग आपण जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1 ला. मग आता प्रॅक्टिस सेट 1.1 काय सांगते की शो नंबर लाईन
शो फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन, ड्रॉ द सेपरेट नंबर. आपल्याला याची सेपरेट नंबर लाईन काढायची आणि रॅशनल नंबर आपल्याला ड्रॉ करायचे कशावर बेटा, नंबर लाईनवर. मग आता एक नंबर लाईन काढून घ्यायची. पहिल्यान सुरू आपण काय करायचे बेटा, नंबर लाईन काढून घ्यायची. एक नंबर लाईन आपण काढून घेतली. ओके. हम्म. चला, एक नंबर लाईन काढल्याच्या नंतर तर नंबर लाईन काढली आपण एक आणि नंबर लाईनला सेंटर मध्ये काय दिलं बेटा, इथं झिरो दिल्या. काय दिल्या, झिरो. आपल्याला हा रॅशनल नंबर दाखवायचे. 3/2, 5/2 आणि -3/2 हा नंबर दाखवायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, नंबर लाईन काढत असताना बाबा अगोदर फक्त डिनॉमिनेटर चेक करायचा. डिनॉमिनेटर का आहे, इथं 2 आहे. किती आहे बेटा, डिनॉमिनेटर 2 आहे. मग हे जे 2 आहे, जेवढे डिनॉमिनेटरचे आहे तेवढे आपल्याला भाग करायचे, म्हणजे पार्ट त्याचे सेम इक्वल पार्ट करायचे बेटा. इक्वल पार्ट कसे, असे 2 इक्वल पार्ट आले पाहिजेत. म्हणजे 1 आणि 2, 1 आणि 2 या दोन भागावर काय द्यायचा बेटा, 1 द्यायचा. नंतर तसेच 1 2 भाग करायचे, त्या भागावर काय द्यायचे बेटा, 2 भाग द्यायचे. मग इथं 1 इथं 2 हे काय द्यायचं बेटा, 3 द्यायचं. तसंच 1 2 असे 2 भागावर काय द्यायचा, 4 द्यायचा. जसं इकडे पॉझिटिव्ह मध्ये गेलो, इकडे निगेटिव्ह मध्ये यायचं. हा 1 हा 2 म्हणजे हा 1 नंबर. अशा 2 भाग काय केले, जेवढे डिनॉमिनेटर मध्ये जी संख्या आहे त्याचे भाग करायचे इक्वल पार्ट मध्ये. ओके. आणि नंतर 1 नंबर द्यायचा. मग इथं तसंच 1 2 इथं दिले आपण -2, 1 2 इथं दिल्या -3, 1 2 इथे दिल्या -4. समजा हे झाले एवढे. ओके. एवढं कळालं. एवढं जर समजलं असेल, जेवढं डिनॉमिनेटर जेवढं समजा खाली खाली संख्या आहे डिनॉमिनेटर मध्ये, तेवढे भाग करायचे आणि त्या भागावर 1 नंबर द्यायचा. मग तेवढे पुढं समोर 1 नंतरच्या नंतर तेवढेच भाग सारखे सेम करायचे. नंतर 2 नंबर द्यायचा. ओके, कळालं? सगळ्याला कळणार. फक्त लक्ष द्यायचं बेटा आणि मस्तपैकी एक वही आणि पेन घेऊन बसायचं आणि ड्रॉ करून बघायचं. तुम्ही ड्रॉ जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत काही समजणार नाही. मॅथला फक्त प्रॅक्टिस लागते. तुम्ही तेवढंच सोडून देता. ओके. चला तर मग आता बघा. पहिला नंबर मला दाखवायचे 3/2. मग इथं वरी न्यूमरेटर म्हणजे एन मध्ये कोण आहे बेटा? 3 आहे. आपलं हे खालच्याचं काम झालं आता. ओके. आता हे वरच्याचं काम. आता इथं 3 आहे. 3 म्हणजे ह्या झिरोला सोडायचं बेटा. ह्या झिरोला सोडायचं. वरी पहिल्यान सुरू किती आहे? 1. 1 2 आता समजा 1 2 3 म्हणजे कुठं आला आपला? हा आला 3 इथं पॉझिटिव्ह म्हणजे 3/2. हे काय आलं बेटा? 3/2 तिथं आला. नंतर मला अजून 5/2 दाखवायचे. 5/2 दाखवण्यासाठी 1 2 3 4 5 झालं बघा. 1 2 3 4 5 ओके. इथं आलं 5/2 ओके. माझा थोडासा आवाज बसलेला आहे बेटा, सॉरी. कारण सर्दी खूपच जाम आहे. तरी पण मी तुमच्यासाठी हा लेक्चर व्हिडिओ बनवत आहे. ओके. चला. मग आता बघा इथं आलं -3/2. आता -3/2 म्हणजे मायनस म्हणजे ह्या साइडला आलं. कोण आहे बेटा? ह्या साइडला. -3/2 याला सोडायचं 1 2 3 म्हणजे इथं आला -3/2. काय आलं बेटा? -3/2. ही याची डायग्राम झाली. याची डायग्राम झाली. किती सोप्पं आहे बघा. काय हा याच्यात काय अवघड काहीच नाही. जेवढं डिनॉमिनेटर मध्ये आहेत तेवढे भाग करायचे आणि जेवढे न्यूमरेटर मध्ये असतात झिरोला सोडून मोजायचे आणि ते नंबर दाखवायचे. कळालं? चला तसाच मग आपण मजेशीर आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह करूया. आपल्याकडे दुसरा आहे प्रश्न. अगोदर नंबर लाईन काढून घ्यायची बेटा. अगोदर नंबर लाईन काढून घेतली मी. ओके. अगोदर नंबर लाईन काढून घेतली. पहिल्यान सुरू नंबर लाईन काढली. आधी सेंटर पकडलं 0. ओके. मग नंतर अगोदर बघायचं डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे. डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे. मग याचे किती भाग करायचे बेटा? याचे भाग 5 भाग करायचे. किती? 5 भागावर 1 नंबर द्यायचा. नंतर त्याच्या पुढे
5 भाग इक्वल करायचे. पार्ट इक्वल पार्ट 5 करायचे. नंतर त्याच्या पुढे 5 असं गाडी चालू द्यायची. आता बघा, मी इथं भाग करणार. बघ, 1, 2, 3, 4, 5. 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 3. 1 भाग, 2 भाग, 3, 4, 5 भाग. या 4 भागावर 1. 1, 2, 3, 4, 5. हे आहे इथं 2. 1, 2, 3, 4, 5. इथं किती आले बेटा? 3 आले. तसंच इकडे 1, 2, 3, 4, 5. इथं आलं -1. कोणतं द्यायचं बेटा? -1. -1. 1, 2, 3, 4, 5. इथं आलं -2. 1, 2, 3, 4, 5. इथं आलं -3. ओके. मग आता बघा, आपलं हे याचं काम झालं. मग आता आपल्याला 7/5 दाखवायचे. काय दाखवायचे? 7/5. मग आता 7 दाखवण्यासाठी याला सोडायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथं आलं. म्हणजे हा झाला आपला 7/5. हा झाला आपला पॉझिटिव्ह 7/5. नंतर -2/5. -2 याला सुटलं 1, 2 इथंच आलं. म्हणजे काय आलं बेटा? -2/5. -2/5. नंतर आलं -4/5. याला सुटलं 1, 2, 3, 4 इथं आलं. म्हणजेच -4/5. काय आलं बेटा? -4/5. याचा कार्यक्रम संपला. 1, 2, 3. 3च आहेत नंबर. 1, 2, 3. 1, 2, 3. ओके. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. फक्त तुम्हाला मेहनत थोडीशी करावी लागेल. नंबर लाईन काढावी लागेल. बस संपलं. दुसरं गणित संपलं. चला तर जाऊ मग आपण तिसऱ्या गणितात. मग आता इथं बघा किती भाग आहेत बेटा? 8 आहेत. म्हणजे मला तुम्हाला हे सांगावे लागेल, की इथं भाग किती करावे लागतील? 8 भाग करावे लागेल. किती भाग करावे लागतील? 8 भाग करावे लागतील. कारण डिनॉमिनेटर मध्ये काय आहे बेटा? इथं 8 आहे. म्हणजे याचे 8 इक्वल पार्ट करावे लागतील. म्हणजे मी इथं सेंटरला 0 देतो. आता बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 भागावर 1 नंबर द्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे द्यायचा आपल्याला 2 नंबर. कोणता द्यायचा बेटा? 2 नंबर. नंतर या इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे इथे 1 आला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे इथं आला आपला -2. काय आलं बेटा? -2. तर पहिला नंबर आपल्याला -5/8 दाखवायचे. -5/8 दाखवण्यासाठी हा 0 सोडून टाकला. 1, 2, 3, 4, 5, 6, 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5. इथं आलं बेटा. इथं येईल -5/8. काय आलं बेटा? -5/8. याला सोडायचं. हे वरचे जे डॉट दिले आपण ते मोजायचे 5 पर्यंत. 5 इथं आले. मग 11/8 म्हणजे 11/8. याला याला सोडून द्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11/8. कार्यक्रम खतम. होय? किती सोप्पं आहे. बघा, समजलं? समजलं असेल तर चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. चला. आता इथं आधी बघले किती लक्षात आलं पाहिजे. खाली किती आहे बेटा? 10 आहे. मग याचे किती भाग करावे लागतील? किती पार्ट करावे लागतील आपल्याला? इक्वल 10 पार्ट करावे लागेल. किती पार्ट करावे लागतील? 10 पार्ट करावे लागेल. रे बाळांनो. हो, 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 हो. हो, 10 इक्वल पार्ट करावे लागतील. इथं सेंटरला मी काय दिलो? 0 दिलो. 0, 0, 0, 0, 0. एक मिनिट. हां.
इथे काय झालं शंटरला 0. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 भागावर एक पुन्हा इक्वल पार्ट 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10. इथं आलं 2. ओके. चला या ह्या साईडला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे आलं -1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे झालं -2. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे इक्वल 10 पार्ट झाले. मग आता आपल्याला 13/10 दाखवायचे. 13/10 दाखवत असताना लक्ष द्या, या झिरोला सोडून टाकायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. झालं बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 आहे ना 13 प्लस 13 म्हणजे हे झालं 13/10. 13 13/10 हा झाला आपला रॅशनल नंबर. ह्या इथं आला ह्या नंबर लाईनवर म्हणजे हा पॉइंटला इथं. मग -17/10 दाखवायचे. मग ह्या साईडला ह्या झिरोला सोडायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17. इथं आलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. इथं आलं. ओके. म्हणजे हा आला -17/10. हा नंबर आपण त्या नंबर लाईनवर दाखवू. समजलं? किती सोपं आहे बघा बरं. 4 क्वेश्चन तर असे येऊ तुम्ही सोडवून टाकलेत. आता मग राहिला आपला 6 म्हणजे हा क्वेश्चन. हा नंबर लाईन वरले दिलेले कळाले का? ओके समजलं असेल तर आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला. आपला पुढचा प्रश्न आहे ऑब्झर्व. म्हणजे बघा म्हटलंय की द नंबर लाईन आणि आन्सर द क्वेश्चन. हे नंबर लाईन चेक करायचे आणि याच्या खाली आन्सर द्यायचे आपल्याला. ओके. काय सांगितलं बेटा? विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. म्हणजे पॉइंट बी हा तुम्हाला कोणता नंबर इंडिकेटेड करायला म्हणजे दाखवायचे. मग अगोदर पहिल्या सुरू आपल्याला याच्यात डिनॉमिनेटरची संख्या अगोदर कोणती आली पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे. त्याने किती भागावर केलंय बघा. इथं 1 भाग झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4. म्हणजे याचे 4 भाग झाले. म्हणजे आपल्याला माहित आहे की भाग डिवाइड मध्ये किती येणार? 4 येणार. कारण 4 भागावर 1 नंबर, 4 भागावर 2 नंबर, 4 भागावर 3 नंबर आहे. म्हणजे असे भाग किती केलाय? 4 केलाय. म्हणजे ते कशात आलं? डिनॉमिनेटर मध्ये. मग विचारते बी. मग ह्या झिरोला सोडायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती आलं? 10 आलं. किती आलं? 10. मग विच नंबर म्हणजे कोणता? 10/4 नंबर. मग लिहू शकता 10/4 number is indicated by B point. B point B. 10/4 number is indicated by point B. Point B is indicated by number 10/4. असं बी लिहू शकता. ओके. हे झालं. किती सोपं आहे पहिला क्वेश्चन. दुसऱ्यातला किती किती सोपं आहे बेटा? समजलं. अगोदर आपण काय करून घेतल्या 1, 2, 3, 4 4 भाग झालेत. इथे बघा 1, 2, 3, 4 4 भाग झालेत. 4 भाग म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 4 आलं आणि या झिरोला सोडून इकडे मोजल्या तर 10 आलं. म्हणजे 10/4 बी नंबर हा आपल्याला 10/4 संख्या दर्शवतो. ओके. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता विच पॉइंट इंडिकेटेड द नंबर 1 3/4. 1 3/4. 1 तर इथं आहे. 1, 2, 3 म्हणजे इथं सी पॉइंट. तुला असंही बघ याने याला क्रॉस मल्टिप्लाय 4 4 आणि 4 7 7/4 1 4 5 6 म्हणजे 7/4. याला सुटला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे कोणता पॉइंट? सी पॉइंट. सी पॉइंट. सी पॉइंट indicated the number 1 3/4. 1 3/4 हे कोणता पॉइंट दाखवतो? तर सी पॉइंट दर्शवतो. ओके. सिंपल साधा किती सोपा होता. चला शेवटचा प्रश्न.
नंबर लाईन चेक करायची. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोटेड द 5/2 इज ट्रू या फॉल्स. जे डी पॉइंट आहे आपल्याला, डी पॉइंट जे आहे, डी पॉइंट काय दर्शवतो म्हणले, तर आपल्याला माहित आहे डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे वरी किती आहे बेटा 10 आहे. तर डी पॉइंट 10/4 आले. मग काही काही मुलं काय करतात, सर 10/4 आले म्हणजे फॉल्स दाखवतात. अरे भावा, असं काही नाहीये. बघ, बे दोन्ही 4 बे पंचे 10 म्हणजे 5/2 5/2 हे जे 5/2 आहे हे तुझं बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे बेटा, ट्रू असणार. काय असणार आहे याचं उत्तर? ट्रू 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 ट्रू. काय राहणार आहे? ट्रू. ओके. सिंपल, साधं, सिंपल संपलं. किती प्रॅक्टिस सेट सोपं आहे बेटा. चला, मग असे प्रॅक्टिस सेट तुम्हाला हवे असतील तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. ओके, चला.